काल नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिपला फाटा परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं आणि या नदीला पूर आलेला होता। मात्र आता जर या ठिकाणची परिस्थिती बघितली तर पाणी ओसरलेलं आहे, पुलाच्या खाली पाणी गेलेलं आहे आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी काल एक प्रकारे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, अशा प्रकारचं एक वातावरण होतं। मात्र आता काल दुपारपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे पाणी जे आहे ते निथळलेलं आहे आणि एकंदर जनजीवन जे आहे ते रस्त्यावर येताना आता आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर हा सगळा परिसर जो आहे तो पाण्यामध्ये होता। या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा राबवण्यात आलेलं होतं। महत्त्वाचं म्हणजे पावसाने उसंत दिल्यामुळे आता काहीसा दिलासा जो आहे तो मिळताना दिसतो आहे आणि या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर ही नाग नदी आहे आणि ही नाग नदी ही अजूनही भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र पाण्याची पातळी जी आहे, काल या पुलाच्या वर हे पाणी होतं, हा पूल बंद झालेला होता, आता मात्र त्या ठिकाणचं पाणी ओसरलेलं आहे। जनजीवन कुठेतरी आता सुरळीत होताना दिसून राहिलेलं आहे। या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा राबवण्यात आलेलं होतं, त्यालाही चांगला यश आलं आणि एकंदर म्हणजे नागपुरात आजही हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे, त्यामुळे आणखी पाऊस येतो का याकडे लक्ष लागलं आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।